आज आपण अमेरिकेच्या इतिहासातील एका अशा कुप्रसिद्ध सिरियल किलरबद्दल बोलणार आहोत, ज्याचा शोध तब्बल 2 दशक चालला. हा फक्त एका खुन्याचा शोध नव्हता, तर ह्या शोधानं फॉरेन्सिक सायन्सची दिशाच कायमची बदलून टाकली. कल्पना करा, ऑगस्ट 1982चा एक दिवस. वॉशिंग्टनमधली शांत ग्रीन रिव्हर आणि त्या नदीत काहीतरी भयानक दिसतं. ह्याच एका घटनेनं अमेरिकेच्या इतिहासातील सगळ्यात मोठ्या आणि गुंतागुंतीच्या तपासाला सुरुवात झाली. हे सगळं सुरू झालं एका राफ्टरमुळे. तो नदीत आरामात राफ्टिंग करत होता आणि त्याला 2 मृतदेह दिसले. आता बघा, सुरुवातीला त्याला वाटलं की ते फक्त पुतळे आहेत, पण जसजसा तो जवळ गेला तसं त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. ते खरोखरं होतं आणि हे एका मोठ्या संकटाची नांदी होती. आणि मग एकामागोमाग एक मृतदेह सापडू लागले. डिटेक्टिव्सच्या लक्षात आलं की हा काही योगायोग नाहीये, ते एका सिरियल किलरचा सामना करत होते. एक असा खुनी जो मुद्दामहून समाजातील अशा लोकांना लक्ष्य करत होता, ज्यांची कोणी दखल घेत नाही, ज्यांच्यासाठी आवाज उठवायला कोणी पुढे येत नाही. बघता बघता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं आणि मग याच दहशतीमुळे ग्रीन रिव्हर टास्क फोर्स तयार करण्यात आला. 20 पेक्षा जास्त डिटेक्टिव्सची एक टीम आणि त्यांचं एकच मिशन होतं, त्या खुन्याला थांबवणं, काहीही करून. पण या खुन्याला पकडणं वाटत होतं तितकं सोपं नव्हतं. तपासाच्या सुरुवातीलाच त्यांच्यासमोर एक भला मोठा अडखळा उभा राहिला. खरं तर हा एक असा प्रॉब्लेम आहे जो सिरियल किलरच्या प्रत्येक केसमध्ये येतो आणि पोलिसांना अक्षरशः चक्रावून सोडतो. आणि तो अडथळा होता संबंधांचा अभाव. म्हणजे खुनी आणि ज्यांची हत्या झाली त्यांच्यात काहीही कनेक्शन नव्हतं. ते एकमेकांना ओळखत नव्हते. आणि जेव्हा असं होतं तेव्हा पोलिसांकडे तपासासाठी कुठलेच धागेदोरे उरत नाहीत. मग तपास करायचा कसा? यामुळेच ही केस इतकी कठीण बनली होती. अनेक महिने तपास अंधारात चाचपडत होता. आणि मग अखेर एक ब्रेक मिळाला. एक आशेचा किरण दिसला. एका साक्षीदारानं पोलिसांना मदत केली. तिनं फोटोंच्या गर्दीतून एका माणसाला ओळखलं. हा तोच माणूस होता जो तिच्याशी आणि तिच्या मैत्रिणीशी बोलला होता. आणि दुर्दैवानं तिची ती मैत्रीण त्यानंतर कधीच घरी परतली नाही. तर हा संशयित होता तरी कोण? त्याचं नाव होतं गॅरी रिजवे. वरकरणी पाहिलं तर एक अगदी साधा, शांत स्वभावाचा ट्रक पेंटर. पण त्याच्या या साध्या चेहऱ्याआड एक वेगळंच रूप लपलेलं होतं. तो त्याच भागात राहायचा. त्याला आधीही एकदा अटक झाली होती. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा तो कामावर संपावर होता तेव्हा हत्यांची संख्या अचानक वाढली होती. हे सगळं निव्वळ योगायोग असू शकत नव्हतं. आता वाटलं असेल की केस सुटली, बरोबर? पण नाही. रिजवे मुख्य संशयित होता, पण त्याच्याविरुद्ध ठोस पुरावेच नव्हते आणि त्यामुळे ही केस अक्षरशः थंड बस्त्यात गेली. विचार करा, पीडितांच्या कुटुंबांवर काय जिपतात असेल. अनेक दशकं फक्त निराशा आणि वेदना, न्यायाच्या प्रतीक्षेत. आणि मग वर्षानुवर्ष तो खुनी मोकाट फिरत राहिला. बघा, 1984 मध्येच तो संशयित म्हणून समोर आला होता. पण 1987 मध्ये त्यानं पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे लाय डिटेक्टर टेस्ट पास केली. त्याच्या लाळेचा नमुना घेतला होता, पण त्यावेळचं विज्ञान इतकं प्रगत नव्हतं, त्यामुळे काहीच सिद्ध झालं नाही. तपास थांबला आणि खुनी मोकाट सुटला. ह्या सगळ्यामुळे साहजिकच लोकांमध्ये, विशेषतः पीडितांच्या कुटुंबियांमध्ये खूप राग होता. त्यांना वाटत होतं की पोलीस काहीच करत नाहीयेत, त्यांना आमची पर्वा नाही. पण पडद्यामागे गोष्ट वेगळी होती. ज्या डिटेक्टिव्हजनी या केसवर आपली कित्येक वर्ष खर्च केली होती, त्यांनी आशा सोडली नव्हती. त्यांच्यासाठी ही फक्त एक फाईल नव्हती, तर त्यांनी स्वतःला दिलेलं एक वचन होतं. ह्या प्रकरणाची उकल करण्याची किल्ली ती कोणत्या रस्त्यावर किंवा साक्षीदाराच्या जबानीत नव्हती. ती होती एका लॅबमध्ये, एका फ्रीझरमध्ये. एक छोटासा नमुना जो जणू काही योग्य वेळेची, विज्ञानाच्या एका मोठ्या क्रांतीची वाट बघत होता. पण आव्हान खूप मोठं होतं. विचार करा, 20 वर्ष जुना पुरावा, तोही खराब झालेला. अशा पुराव्यातून काहीतरी उत्तर मिळवणं शक्य होतं का? इतक्या वर्षानंतर विज्ञान न्याय देऊ शकणार होतं का? आणि याचं उत्तर मिळालं एका नव्या क्रांतिकारी टेक्नॉलॉजीमध्ये, PCR DNA ॲनालिसिस. हे तंत्रज्ञान म्हणजे एक जादूच होतं. ते DNAच्या अगदी लहान खराब झालेल्या तुकड्याला पकडून त्याच्या लाखो कॉपीज बनवू शकत होतं. म्हणजे जी गोष्ट एकेकाळी अशक्य वाटत होती ती आता शक्य झाली होती.
आणि मग 2001 साली शास्त्रज्ञांनी कामाला सुरुवात केली, स्टेप बाय स्टेप. पहिलं, त्यांनी 1982 मधल्या पीडितांकडून मिळालेले ते गोठवलेले पुरावे पुन्हा तपासले. आणि त्यांना काय मिळालं? अनेक पीडितांकडून एकाच माणसाचा DNA प्रोफाईल. मग त्यांनी या प्रोफाईलची तुलना केली अनेक वर्षांपूर्वी घेतलेल्या संशयितांच्या नमुन्यांशी. आणि तो क्षण आला, एक परफेक्ट मॅच. तो नमुना गॅरी रिजवेच्या 1987च्या लाळेच्या नमुन्याशी तंतोतंत जुळला. बस, खेळ खल्लास. हा पुरावा निर्णायक होता. 19 वर्ष, 2 महिने आणि 15 दिवसांनंतर त्या भूताला, त्या ग्रीन रिव्हर किलरला एक नाव मिळालं होतं, गॅरी रिजवे. 30 नोव्हेंबर 2001 तो दिवस होता जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. 2 दशकांच्या या शोधाचा अखेर शेवट झाला. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. अटक होणं ही तर फक्त सुरुवात होती. आता जग त्या खुन्याच्याच तोंडून त्याच्या क्रूर कृत्यांची कहाणी ऐकणार होतं. आणि हे सत्य सगळ्यांना हादरवून टाकणारं होतं. फाशीच्या शिक्षेपासून स्वतःला वाचवण्यासाठी रिजवेनं एक डील केली. त्यानं सांगितलं, मला जीवदान द्या, मी माझे सगळे गुन्हे कबूल करतो, मी तुम्हाला त्या पीडितांपर्यंत घेऊन जाईन ज्यांचे मृतदेह अजून सापडले नाहीत. या डीलमुळे अनेक कुटुंबांची वेदनादायक अनिश्चितता तर संपली, पण एका सैतानाला जीवदान मिळालं. आणि मग त्यानं बोलायला सुरुवात केली. त्याच्या कबुली जबानं सगळ्यांनाच हादरवून सोडलं. त्यानं अगदी थंडपणे सांगितलं की त्याला आत्माच नाहीये. तो म्हणाला, एका स्त्रीला मारून मला चांगलं वाटायचं. मी एक नवा खुनी तयार करत होतो. त्याच्या शब्दातून क्रूरतेचा एक असा चेहरा समोर आला ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. त्यानं एकूण 48 हत्यांची कबुली दिली. हो, 48. या एका आकड्यानं तो अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात खतरनाक सिरियल किलर्सपैकी एक ठरला. आणि हे तर त्यानं कबूल केलेले आकडे आहेत. खरा आकडा यापेक्षाही जास्त असू शकतो असं मानलं जातं. कोर्टातलं वातावरण खूपच भावनिक आणि तणावपूर्ण होतं. पण तिथे एक अशी घटना घडली जी कोणीच विसरू शकणार नाही. इतकं दुःख सोसूनही एका पीडितेच्या वडिलांनी, ज्यांनी आपली मुलगी गमावली होती, त्यांनी उभं राहून रिजवेला माफ केलं. अविश्वसनीय, पण खरं. या ग्रीन रिव्हर केसनं फॉरेन्सिक सायन्सला कायमचं बदलून टाकलं, हे नक्की. अनेक गुन्हेगारांना पकडण्यासाठी एक नवा मार्ग मिळाला. पण जाता जाता ही केस एक मोठा प्रश्न मागे सोडून जाते. जेव्हा एखादा खुनी आपल्या गुन्ह्यांची रहस्य सांगून आपला जीव वाचवतो, तेव्हा सत्याची नेमकी किंमत काय असते? आणि याला खरंच पूर्ण न्याय म्हणता येईल का?